हे एव्हरीवन, गुड इव्हनिंग. संध्याकाळच्या 7:30 वाजता आले आणि कंटाळा प्रश्न पडतो की रोज काय भाजी बनवायची. आणि आम्ही तर व्हेज आहेत, ज्यांना नॉनव्हेज खातात त्यांना काही प्रश्न नाही आहे त्याचा. त्यांना अल्टरनेट करू शकतात ते, कधी नॉनव्हेज कधी व्हेज कधी नॉनव्हेज. बट मला प्रश्न पडतो की रोज काय व्हेज बनवायचं, रोज रोज काय भाजी बनवायची. तर चला आज आपण बघूया की आज आपण बनवणार आहोत छोल्याची भाजी. बघूया कशी बनवायची ते. हे छोले आहेत, व्हाईट छोले घेते मी आणि त्याला छान भिजवून टाकले. आज सकाळी भिजवले होते मी आणि मोड पण आले बघा त्याला. ॲक्च्युली काय केलं मी माहिती का, सकाळी भिजवले आणि कॅरी बॅगमध्ये गुंडाळून ठेवले तर त्याला बघा 1-2 तासातच मोड आलेत त्याला. आणि हे आता याच्यामध्ये मी मीठ टाकले आणि थोडीशी हळद टाकली आणि ही गॅसवर ठेवणार आहे मी आणि याला छानपैकी शिजवून घेणार आहे. 2-4 शिट्ट्या होऊ देईपर्यंत शिजवून घ्यायचं. गॅस मोठा ठेवायचा आहे फ्लेम. हे बघा आता हे आपले छोले होत आले. गॅस बंद करून टाकायचे आणि ते आपण तयारी करून घेतो आहे. कांदा घेतले, 2 कांदे घेतलेत मी, ते चिरून मोठे घ्यायचे जरा जाड, मिक्सरमधून काढायचे ते आपल्याला. 2 मिरच्या घेतल्यात, तेजपत्ता, त्याच्यामध्ये टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर. हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आपल्याला. चला तर मग मिक्सरला वाटून घेऊया. इथे व्हिडिओची वाट. हे बघा आपण मिक्सरला काढून घेतलं. हे अशी बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरला त्याची. आता आपण याला फोडणीला टाकणार आहोत छानपैकी. कढई ठेवली आपण, त्यामध्ये कढई थोडीशी गरम हो द्यायची. थोडी चांगली हीट झाली, गरम झाली की मग त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. बघू शकता तुम्ही. आपण इथे 3 पळ्या तेल घातले. तुम्हाला, कारण माझे तेलाचा चमचा जो आहे तो छोटा आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही, तुमचा चमचा मोठा असेल तर तुम्ही 2 पळ्याही घातलं तरी चालू शकतं. आता इथे आपण जिरे घेतलेत मसाल्यामध्ये. जिरे टाकणार आहोत. तेल गरम झालं की त्यानंतर हळद आहे, तिखट आहे, धने पावडर आहे आणि कांदा लसूण मसाला आहे. ॲक्च्युली माझ्याकडे आज छोले मसाला नाही आहे, सो मी तो नाही आहे त्यामुळे मी टाकत नाही. तुमच्याकडे असेल तर नक्की टाका, त्याने खूप छान टेस्ट येते. जिरे टाकून घेऊया आपण आता. तुम्ही बघू शकता तेल आपलं हे व्हायला लागलं आहे, गरम झालं आहे चांगलं. चला, जिरे तडतडतात ते बघा. इथे बघू शकता तुम्ही जिरे तडतडले. आता आपण याच्यामध्ये आपण जो तेजपत्ता घेतला होता तो तेजपत्ता टाकायचा आहे. तुम्हाला पाहिजे तेजपत्ता आवडत नसेल, खडे मसाले आवडत नसतील तर तुम्ही ते स्किप करू शकता. माझ्याकडे तेजपत्ता होता तो ते टाकला आहे मी, कारण दालचिनी ही आमच्याकडे आवडत नाही आणि आमच्याकडे खात पण नाही कोणी ते. त्याची जे टेस्ट असते ते कोणाला आवडत नाही सहजासहजी, म्हणून मी टाकलं नाही. आता बघा मी प्युरी टाकली, जी आपण टोमॅटो, कांदा, मिरची आणि लसूणची जी आपण पेस्ट केली होती ती पेस्ट टाकली आहे आपण इथे. पेस्ट चांगली हलवायची आहे आणि पूर्णपणे तिचा कच्चापणा निघून जाईल आणि ती तेल सोडेल एवढी आपण ती मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे छान. कारण काय होतं ना की टेस्ट, प्युरी जर कच्ची राहिली ना तर त्याला टेस्ट नाही येत भाजीला, भाजीची टेस्ट बिघडते. हे बघा पूर्ण अशी हे करायची, पूर्ण हे करून घ्यायची. जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत आपण तिला छानपैकी हलवत राहणार आहोत. चला, प्युरी आपली होते इकडे, तोपर्यंत आपण कुकर घेऊया खाली आणि बघूया छोले आपले झालेत का, शिजलेत का ते.
वाव, तुम्ही बघू शकता किती छान शिजलेत आपले छोले. एक नंबर शिजलेत. बघा मी तुम्हाला दाखवते. छोले छान शिजले ना की जास्त कच्चापणा नाही ना राहिला छोल्यामध्ये, की खायला खूप टेस्ट लागतात. आणि कधी पण खाताना छोले जेव्हा आपण बनवतो ना त्याच्यामध्ये मीठ टाकायचंच आहे. मीठ आणि हळद हे काय होतं माहिती आहे, टेस्ट खूप छान येते. आणि बघू शकता तुम्ही, बघा मस्त शिजलेत आपले छोले. हे बघा एक नंबर झालेत, खूप छान शिजलेत. आता तेल सोडले बघा आपल्याने प्युरीनी. मंद आचेवर करायची आहे प्युरी फ्राय, म्हणजे मग जळत नाही ती, जास्त हे नाही होत. दिसते तुम्हाला, बघू शकता तुम्ही तेल किती छान सोडते. आता आपण जसं तेल सोडते तसं आपण काय करणार आहोत, मीठ टाकून घ्यायचं. लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा छोले लावले ना कुकरला तेव्हा त्याच्यामध्ये मीठ आपण ऑलरेडी थोडंसं टाकलेलं आहे. सो आपल्याला प्युरीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणखी थोडंसं मी 1 चमचाभर टाकला आहे, छोट्या चमच्याने मी, बघू शकता. काही जणांना ना काही जण काय करतात माहिती, डायरेक्ट कुकरला सगळं म्हणजे आपलं कांदा टोमॅटो वगैरे सगळं फ्राय करून फोडणी टाकून त्याच्यामध्ये छोले टाकून देतात. आणि पण त्या भाजीची टेस्ट नाही लागत. मुळात काय होतं माहिती आहे, जे आपले मसाले असतात ते कच्चे राहतात. आणि हे पण टोमॅटो पण आपण भाजून किंवा तळून वगैरे टाकत नाही त्यामध्ये, त्यामुळे त्या टोमॅटोचा कांद्याचा जो कच्चापणा असतो, जो त्याचा वास असतो, वास म्हणा किंवा त्याचा एक आस्वाद असतो, तो त्या भाजीमध्ये छानपणे उतरत नाही. बघू शकता तुम्ही, सगळ्यांनी तेल सोडले आपल्याला. मस्त झाली आपली प्युरी, मस्त तेल सुटले सगळ्या भाजीला व्यवस्थित. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. आपण टाकणार आहोत, आपण ऑलरेडी हळद याच्यामध्ये टाकली, त्यामुळे हळद जरा कमीच टाकायची. अर्धा चमचा हळद टाकणार आहोत. आम्हाला तिखट लागते थोडी, म्हणून मी जवळपास 1-1.5 चमचा तिखट टाकणार आहे त्यानंतर. कारण याच्यामध्ये ऑलरेडी आपण मिरची टाकली आहे हिरवी, सो हिरवी मिरची पण खूप तिखट असते म्हणून. आणि मी तिखट मिरची घेतली. तुम्हाला जर का मिरची आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मी धने पावडर टाकली 1 चमचा. 1 चमचा कांदा लसूण मसाला ॲक्च्युली मी मोजून घेतला होता याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता आपला पेस्टला जे कलर आला आहे ना, आपल्या ग्रेव्हीला जो कलर आला आहे ना, सुंदर कलर आला आहे. असं वाटतं की खूप सुंदर कलर आला आहे. आणि तेल जेव्हा सोडते ना तेव्हा अजूनच छान कलर येतो त्याच्यामध्ये. वरतून हे बघा ग्रेव्हीला मस्त कलर आला आहे आपला, खूप सुंदर कलर आला आहे. आणि तेल सोडले ग्रेव्हीनी बऱ्यापैकी. इथे बघू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला तेल सोडलेलं ग्रेव्हीनी. आता त्याच्यावर छानपैकी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि कोथिंबीर म्हणजे कोथिंबीरचे जे आपले मागचे जे कोळे जे आपले देठ असतात ते देठ चिरायचे आणि टाकायची. इतकी सुंदर लागते, तिचा वास पण मस्त येतो भाजीला. आणि मेन म्हणजे टेस्ट वेगळी येते त्याची. आता आपण काय करूया, गरम पाणी ठेवलं थोडंसं. गरम पाणी याच्यासाठी की जर कमी पडलं तर भाजीला टाकायला. तसं आपण छोल्यामध्ये पाणी जे आहे तेच पाणी टाकणार आहोत आपण छोल्यामधलंच. कारण छोल्यामधलं पाणी काढून टाकलं ना की मग त्याला टेस्ट नाही राहत. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही ग्रेव्हीला किती सुंदर कलर आहे, किती छान दिसते ग्रेव्ही आपली. हे बघा मस्त दिसते. आता आपण टाकूया
छोले जे आपण शिजवून घेतले होते. म्हणजे की छोल्याला पाणी टाकले ना, ते पाणी आपण इथे यूज करायचं आहे. कारण त्या पाण्यामध्ये छोल्याचं जे आपण शिजवून घेतो ना, ते छोल्याचं सगळं काही सत्व असतात ते त्या पाण्यामध्ये उतरलेले असतात. आणि ते पाणी टाकून दिलं ना की मग त्या छोल्याची चव नाही राहत. असं बघायचं आहे. आणि ते जर का कमी पडलं, तुम्हाला असं वाटलं की पाणी खूप कमी पडलं, तुम्ही कशी खाता ते माहीत नाही, ठीक खाता की खूप रस्सा खाता, बट आम्हाला व्यवस्थित झालं आहे पाणी. त्यामुळे मी हे पाणी आता बंद करते, जे गरम पाणी ठेवलं होतं भाजीसाठी. आता आपण काय करूया, बारीक गॅसवर होऊ द्यायची आपल्याला छान. हे बघा, तुम्ही बघू शकता, बारीक गॅसवर जवळपास 10 मिनटं हिला छानशी शिजू द्यायची आहे. मस्त शिजवली आपण, पण जे मसाल्याचा जो हे असतो, टेस्ट असते मसाल्याची, ते मसाल्याची टेस्ट सगळी त्या छोल्यांमध्ये उतरते. वरतून मस्त कोथिंबीर टाकूया थोडीशी आपण. बघू शकता तुम्ही कलर आणि पाणी. बघा, आपण गरम पाणी टाकायचं जे म्हणत होतं ना, ते ह्यासाठी की तेल सोडतं, आणि तेल सुटले की भाजी खूप छान लागते. जेव्हा कधी ग्रेव्हीची भाजी कराल ना तुम्ही, तेव्हा त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. ती भाजी तेल जरी कमी टाकलेलं असेल किंवा कमी खात असाल ना तुम्ही, तरी पण गरम पाणी टाकलं ना की भाजीमध्ये तेल खूप छान तर्री येते आणि ती भाजी खूप अशी रसदार मस्त लागते. हिला आता आपण होऊ देऊया 5 मिनटं. चला, आपले 5 मिनटं झाले आहेत आणि बघूया आपण भाजी. हे बघा, बघू शकता तुम्ही. हा, एक नंबर झाली आहे भाजी, तर्री आली, मस्त सुंदर झाली आहे भाजी. सर्व करूया आपण एका बाउलमध्ये तर छान. बघू शकता किती छान वाटते. आणि मस्त त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि खूप सुंदर वाटते ही भाजी. तुम्ही नानसोबत, भातासोबत, चपातीसोबत, रोटीसोबत, कशासोबतही भाजी खाऊ शकता. खूप सुंदर. चला, तुम्ही करून बघा अशी सुंदर सुंदर भाजी, मस्त टेस्टी. आणि मलाही सांगा किती छान लागते ते, कशी लागते, मस्त लागते का भाजी. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.